नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसके लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। दिनांक 22 मे 2026 रोजी एनटीए कडून एक पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे। या पब्लिक नोटीस मध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे रिफंड करण्यात येणार आहे असे या पब्लिक नोटीस मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे। म्हणजे काय का ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2026 चा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा शुल्क हे एनटीए कडून परत करण्यात येणार आहे। परंतु ते रिफंड आपल्याला कसे मिळवायचे आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार। दिनांक 22 मे ते 27 मे 2026 पर्यंत आपल्याला आपली बँक डिटेल ही आपल्या लॉगिन मध्ये एंटर करून घ्यायची आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपली जी काही बँक डिटेल असेल ती काळजीपूर्वक आपण आपल्या लॉगिन मध्ये एंटर करून घ्यावी। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू की आपल्याला ती माहिती कशी फिलअप करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर मध्ये neet.nta.nic.in ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची। ओपन केल्यानंतर आपल्याला हे एक विंडो दिसेल। या विंडो मध्ये बघा खाली एक कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याखाली फीज रिफंड विंडोज फॉर नीट 2026 असे दिसत आहे। त्यावर आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर म्हणजे आपण ज्यावेळेस जो फॉर्म भरला होता कन्फर्मेशन पेज आलेलं होतं त्यावर आपला एक ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे। तो ऍप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा। त्यानंतर पासवर्ड आपल्याला एंटर करायचा। म्हणजे जो काही ऍप्लिकेशन 26 पासून त्याची सुरुवात होत असते हा ऍप्लिकेशन नंबर एंटर करा। जो काही तुम्ही पासवर्ड दिलेला असेल तो पासवर्ड एंटर करा। खाली जो काही कॅप्चर कोड दिसतो तो कॅप्चर कोड या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं पोर्टल किंवा आपलं जे काही लॉग इन डिटेल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आपले स्वतःचे नाव दिसेल, आपला ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचा फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे हे पूर्ण माहिती दिसेल। या ठिकाणी कन्फर्मेशन पेज दिसणार आहे आणि या खाली बघा आपल्याला बँक डिटेल हे दिसत आहे। म्हणजे काय का या ठिकाणी आपल्याला बँक डिटेलला क्लिक करायचं। बँक डिटेलला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती भरायची। अकाउंट होल्डर नेम म्हणजे ज्यांचं खातं आहे त्यांचे नाव, आयएफसी कोड, अकाउंट नंबर, त्यानंतर सेम अकाउंट नंबर आपल्याला एकदा कन्फर्मेशन करायचं आहे। ज्या बँकेचं नाव म्हणजे तुम्ही ज्या बँकेचं खातं देणार आहात त्या बँकेचं खात्याचं नाव आपल्याला द्यायचं आहे। आणि त्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक तर चेकबुक किंवा बँकेचं पासबुक असेल तर हे या ठिकाणी आपल्याला ब्राउज करून चूज करायचं। चूज करून आपल्याला जे काही आपण सेव्ह केलेलं असेल त्या ठिकाणी ते या ठिकाणी स्कॅन करून अपडेट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टिक मार्क करायचं की मला ही सर्व माहिती मान्य आहे आणि त्याला सबमिट करायचं। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटी आणि शॉर्टकट मेथडने आपण आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर सहज आपण आपली बँक डिटेल ही अपडेट करू शकतो। परत लवकर आपली माहिती ही अपडेट बँक डिटेल ही आपल्या लॉगिन मध्ये अपडेट करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा। इथून पुढे आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस ही अत्यंत महत्त्वाची असते। काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये आपल्याला कोणतं कॉलेज घ्यायचं, कोणते आयडिया आपल्याला त्या संदर्भात नसते तर या सर्व माहिती आपल्याला आमच्या एसके लॉजिक करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही पुरवत असतो। ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी वैयक्तिक संपर्क करा। थँक्यू व्हेरी मच।